चिंचवडकरांनो, इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाला जबाबदार कोण? पिंपरी चिंचवड महानगरपालिका की चिखली कुदळवाडी? ह्याचं कारण असं आहे की सध्याला कुदळवाडीमध्ये जी काही कारवाई झाली आणि त्याच्यानंतरनं आयुक्त किंवा ह्याच्या आधी देखील प्रशासनाने अनेक वेळा असा क्लेम केलेला आहे की इंद्रायणीच्या प्रदूषणाला हे चिखली कुदळवाडीमधलं अनऑथराईज सगळ्या ज्या कंपन्या आहेत ज्या केमिकल ह्याच्यामध्ये सोडतात आणि त्याच्यामुळे इंद्रायणी फेसाळते. पर्यावरण विभागाचं देखील तसंच म्हणणं आहे. पण सत्यता काय आहे? आपण आत्ता मोई फाट्यावरती आणि मोई फाट्यावरती आता तुम्हाला दिसतंय हे रामझऱ्याकडनं आलेलं डायरेक्टली फ्लो आहे. ह्याच्यामध्ये संपूर्णतः बघू शकताय की अनट्रीटेड सिवेज आहे आणि हे चाललं आहे आमच्या इंद्रायणी मातेमध्ये. ज्या गोष्टीचा कालवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका करते की चिखली कुदळवाडीमुळं इंद्रायणी नदीचं प्रदूषण झालं, सत्यता बघितली तर हे सगळं पिंपरी चिंचवडमधनं येणारं सिवेज वॉटर हे कुठलीही प्रक्रिया न करता हे थेट इंद्रायणीमध्ये सोडलं जातं आणि याला पूर्णतः पिंपरी चिंचवड महानगरपालिका जबाबदार आहे. ह्याची जर पार्श्वभूमी बघितली, गेल्या वर्षी देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीच्या प्रदूषणासाठी नोटीस दिली गेली होती आणि आत्ता देखील असं कळतं आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आत्ता देखील करोडो रुपयाचा दंड ठोठावला गेला आहे. ती अमाऊंट किती, कसं झालं आहे ते देखील आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मार्फत अनट्रीटेड सिवेज ह्या तिन्ही नद्यांमध्ये सोडलं चाललं आहे आणि त्यामुळे कुठेतरी आमच्या नद्या फेसळतात आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.